नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला जर आपला टीन नंबर किंवा पीटी नंबर माहीत नसेल तर तो कसा फाइंड करायचा किंवा कसा शोधायचा, त्याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आता आपण जास्त न करता व्हिडिओकडे वळूया. सर्वप्रथम तुम्हाला पीटी ह्या maha.gst.gov.in साईटवर आल्यानंतर होम पेजला यायचं आहे. तर पीटी सेक्शनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला लॉग इन फॉर एक्झिस्टिंग डीलरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं रिसेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे. रिसेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला दिसत आहे डज नॉट नो टीन नंबर ह्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचा जो काय पॅन नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खाली ॲटोमॅटिक तुम्हाला टीन नंबर दिसत आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा टीन नंबर फाइंड करू शकताय आणि ते तुम्ही वापरू शकताय. कारण की काय होणार आहे, जर तुम्हाला टीन नंबर माहीत नसेल आणि तुम्ही जर लॉग इन करत असाल, न्यू रजिस्ट्रेशन म्हणा, अजून तुम्ही काय करत असाल तर तुम्हाला तुमचा टीन नंबर माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करू शकता, तुमचा टीन नंबर किंवा पीटी नंबर फाइंड करू शकताय. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.